गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. आजचे सेशन खूप महत्वाचं असणार आहे. आपण चौथीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स मधलं ऑर्डिनल नंबर्स हा घटक तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मी शिकवणार. तुम्ही सर्वांनी असं टायटल टाका, ऑर्डिनल नंबर्स. ऑर्डिनल नंबर, ऑर्डिनल नंबर आणि कार्डिनल नंबर. हे ऑर्डिनल नंबर आहेत, त्याला म्हणायचं क्रमवाचक. नंबर म्हणजे संख्या. संख्या. आता चौथीच्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला चौथ्या भागात दिसून येतं. रीड अँड लर्न मध्ये, रीड अँड लर्न मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन, एट, नाईन्थ आणि 10th. आता हे चौथीच्या पुस्तकात जसं आहे तसंच पाचवीच्या पुस्तकात देखील तुम्हाला हेच असतं. आणि स्कॉलरशिपला देखील हा घटक आहे. पाचवीला पण आहे, आठवीला पण आहे. तसं तर हे पहिलीपासनं तुम्हाला येत असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं. पाचवीच्या पण पुस्तकात आहे, सहावीच्या पण पुस्तकात आहे आणि चौथीच्या पण आहे. तर कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स. आता आपण आज शिकणार आहे ऑर्डिनल नंबर्स. हे पाचवीचं पुस्तक आहे. हे पाचवीचं पुस्तक. या पाचवीच्या पुस्तकामध्ये हा घटक तुम्हाला दिसून येतो, तो इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे झालं कार्डिनल. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 कार्डिनल नंबर. कार्डिनल नंबर. आणि आता तुम्ही चौथीच्या पुस्तकामध्ये हे जे पाहिलं ते होते ऑर्डिनल नंबर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट, नाईन्थ, 10th. आणि मग पाचवी आणि चौथीच्या पुस्तकात तुम्हाला ही शिकवलेला घटक पाचवी स्कॉलरशिपला तुम्हाला येतो, तो कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर. बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की सर पहिलीच्या पुस्तकात कसं काय शिकवायला हो, स्कॉलरशिपला ते पण असतं. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी. आठवीला जे स्कॉलरशिप आहे ते 8वी पर्यंत शिकलेलं असतं. पाचवीला स्कॉलरशिपला 5वी पर्यंत असतं. त्यामुळं काही जणांना वाटतं सर तिसरीचं आम्हाला झालंय की हो ते येतंय आम्हाला. अरे तेच असताना मग पुढे परीक्षेला 10वीला पण तेच असतं. आज 10वीचा इंग्रजीचा पेपर होता. आज तारीख 1 मार्च. तर 1 मार्चच्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय 10वीच्या पोरांना प्रश्न विचारला होता, तर बाबा सांगा हा शब्द काय आहे. आता हा शब्द मला सांगा बरं काय असेल. इथं एक शब्द लिहिला, अक्षर लिहिलं की शब्द पूर्ण होतो. कितवीला प्रश्न आहे हा? 10वीला. दुसरा एक शब्द विचारला त्यांनी, सांगा इथं कोणतं लेटर लिहायचं म्हणजे शब्द तयार होईल. बघा बरोबर सांगायला श्री, हे 10वीच आहे. 10वीचा आजचा पेपर आहे. हा दिनांक 1 मार्च चा पेपर आहे. 1 मार्च, 1 मार्चचा आजचा पेपर आहे. पहिलाच प्रश्न आणि त्याच्यामध्ये असे शब्द होते. अजून एक होता, हा शब्द होता. अतिशय सोपं सोपं असतं. आणि दुसरा एक शब्द होता, 4 शब्द होते आज. आणि लेटर त्याच्यात लिहायची होती. 2 मार्काला आहे. आणि माझ्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना 10वीच्या प्रश्न पत्रिकेतला पास होण्यापुरता भाग आत्ताच येतो. 10वीची प्रश्नपत्रिका बघा तुम्ही. तुम्ही जर नाही पास झालात तर राम सरचं नाव सांगू नका. इतकं भारी तुम्हाला सगळं येत. आणि मग बऱ्याच जणांना वाटतं सर हे सगळं येते हो आम्हाला. अरे पण 10वीला पण हे होतं. इतकं सोपं असतं. आता अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला येत नाही का? येते. 2 मार्काला हे होतं, 2 मार्काला अल्फाबेटिकल ऑर्डर होतं, 2 मार्काला तर शब्द होते. नाऊन लिहायचे होते नुसते नाऊन. कसे आता हे शिकवणार आहे, काळजी करू नका. शब्द होता टायगर, TIGER. आणि याच्यावरून काय करायचं होतं तुम्हाला? नाव लिहायची होती. असे आर पासून आता एक नाऊन सांगायचं होतं, पुढचं काय नाऊन, असे 4 नाऊन पुढे द्यायचे होते. इतकं सोपं. नाऊनची चेन, नाऊन चेन. आता इथे कसं सांगितलं, टीच, TEACN, BRAVE, ब्रेव, FITH, टेथ आणि बॉक्सर.
झाले ना 2 मार्क पडले 10वीला. आता बघा इथं कसं सांगितलं छान तुम्ही, रॅट. आता पुन्हा टी पासून सांगा एक नाऊन. नाऊन म्हणजे नाम सांगायचं, वस्तूचं नाव किंवा प्राण्याचं नाव. नाऊन म्हणजे सगळं प्राण्याचे सांगावं असं पण नाही. आता टी, टी पासून नाव सांगा, एखादं वस्तूचं नाव सांगा, नाही तर प्राण्याचं सांगा. पण टायगर सांगू नका परत. टी पासून झालं. टी, टी, ए, टी सांगितलं. नाऊन, तुम्हाला नाऊन कळालं. आता ए पासून सांगा. ए पासून एक नाऊन सांगा. नाऊन, नाऊन म्हणजे नाम, प्राण्याचं, पक्ष्याचं, वस्तूचं. टायगर झाला ना, टायगर झालं. टी पासून आपण टी सांगितलं, काही पण सांगू शकता. आता ए पासून सांगायचं. ए, ऍपल झालं की झालं. अजून एक का? आता पुन्हा ई आलं. ई पासून पुन्हा आता 4 शब्द सांगायचे, त्याला 2 मार्क. ई पासून इंग्लिश सांगितलं, शाबास. किती हुशार लेकर बरं तुम्ही आपले. आणि बऱ्याच पालकांना वाटतं की सर हे तर येते आमच्या लेकरांना. अरे पण हेच प्रॅक्टिस असते ना. झाले 10वीच्या लेकरांना इथं हे सगळे बरोबर आले, 2 मार्क पडले. हे बरोबर आलं, 2 मार्क पडले. आता एक शब्द होता 10वीच्या मुलांना बरं का, रेनबो. आता पहिलीपासून हा रेनबो. हा इथे तर इट, इट नका लिहू, इट वर्ब आहे. एलिफंट लिहिलं बरोबर आहे. अँट लिहिलं ए पासनं अँट बरोबर आहे. वेगवेगळे आहेत रेंज येतात. खूप सारं असतं 10वीच्या मुलांना. मी ते खूप सारे असं एकाच प्रकारात 10 उत्तर ह्याची उत्तर येऊ शकतात. इथं मात्र फिक्स असतं. आता एक शब्द होता त्यांना, रेन वॉटर. रेन वॉटर, रेनबो नाही, रेन वॉटर. पक्का आठवते. रेन वॉटर या शब्दापासून त्यांना 4 शब्द बनवायचे होते. किमान 3 लेटर पासून शब्द झाला पाहिजे. आणि त्यांना शब्द बनवायचे होते 4. आता माझे तुम्ही विद्यार्थी 20 शब्द या रेन वॉटर पासून, 3 अक्षराचा किमान 1 लेटर असलेले, एक शब्द असलेले, 3 लेटर असलेले शब्द. किती शब्द बनवू शकतात? 3 लेटर असू द्या किंवा 4, 5, किती पण. किती शब्द बनवतात? 6 मार्क तर तुम्हाला पडले. बघा, बनवले शब्द बघा. आपली लेखक किती हुशार आहेत. रेन वॉटर, एअर, 2 तर झाले नाही. तर 2 अक्षराचं नाही बनवायचं, 3चा बनवला. रेन झाला नाही काय? रेन वॉटर, एअर. हा, अजून सांगा, तुम्ही सांगा. मी तर काय किती सांगू शकतो. तुमच्याकडून मला 20 पाहिजे, 20. 10वीला जे आज परीक्षा दिलेले लेकर आहेत ना, त्या लेकरांचे पहिल्याच प्रश्नात हे येऊ इन नका सांगू म्हटलं तर इन होते, पण 2 लेटरच आहेत. हा, WET वे. हा, माझ्यासोबत लिहा पण. हा, कार्डिनल आणि ऑर्डिनल शिकवतो, काळजी करू नका. हा, पटापट सांगा. सर्वांनी सांगा, चॅट बॉक्सचा वापर करा. नेट, हा, NET नेट आहे बघा. NET आहे. हा, रॅट, हा, RAT आहे, रॅट. हा, विन, WIN विन आहे. हा, करेक्ट. हा, वेन नुसतं WEN वेन असते का? ATE एट आहे. हा, EAT ईट पण आहे. हा, TEAT आहे. हा, अजून टी झालं. रॅट, रॅट लिहिला की, लिहिला की नाही? परत नका करू. रॅन, हा, RAN रॅन. काल शिकवलं रनचं पास्ट टेन्स रॅन. शाबास, पटकन. एटी, ऍट, ऍट आहे पण 2 अक्षराचं बनवायचं नाही आपल्याला, 3 लेटरचं किमान बनलं. ऍट आहे, इन आहे. वॉटर झालं. ही काय? वॉटर आणि रेन 2 तरी तर झाले की. इथं बरं. हा, रेन आणि वॉटर लिहू का? बरं, रेन वॉटर. तुम्ही पण लिहा. 2 मार्काला हे फक्त 4 शब्द बनवायचे होते त्यांना. पटापट सांगा दुसरे. बरं, मी सांगतो. हा, वार, वार, WAR वार, TR टार. हा, वार, टार. एट, इट झालं, इट झालं. हा, अँट, ANT अँट. शाबास, ANT अँट. विअर, WEAR विअर म्हणजे परिधान करणे, अंगात घालणे. करेक्ट बेटा. रोजी, यस यस यस. WIN विन म्हणजे जिंकणे, लिहिलंय. हा, WAT व्हॉट, व्हॉट कसं असतं? WAT चा अर्थ मला माहित आहे. व्हॉट, WHET ते वेगळं. WAT चा अर्थ मला माहित नाही. मी नाही लिहिणार त्याच्यात. रेन झालं ना, RAIN, रेन म्हणजे पाणी. हा, रेअर, रिअर. आता खरं तर हे ट्रेन, TRAIN हे खूप छान. रिअर, रिअल, रिअल बरोबर लिहिलं मॅडम. रिअल नाही ना, लिहावं लागते ना. WEAL, यल नाही, यल नाही, हे काळ कॅन्सल. टीयर होत आहे. टीयर म्हणजे अश्रू. TEAR, टीयर. 4 जमते. 3, 4, 5. 10, TEN 10. बर, 10. हा, युद्ध, वॉर लिहिलं की, WAR वॉर लिहिलं.
झालं, किती शब्द झाले बघा. तुम्ही 10वीची तयारी 3री 4थी 5वीला केली का नाही? आणि इतकं सगळं प्रेम लिहिलंय. हा, अवेअर, AWARE, अवेअर असं आहे का? बघा बरं. अवेअर, खूप सारे शब्द होते रे बाळांनो. तुम्ही इतकी हुशार लेकर आहेत ना. वॉन्ट, WANT होते बेटा, लय राईट होते, 1 नंबर होते. वॉन्ट, बघा बरं. आता हा, 3 झालं, होईच व्हायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. कसला आकडा आहे बघा बरं, 20. लगेच आर्ट, किती छान शब्द सांगितलं बरं. अजून आर्ट, कला. विंटर, इंटर नसते का बेटा, इंटर असते, विंटर असते. असो, 6 मार्क पडले का तुम्हाला 10वीच्या प्रश्नपत्रिकेतले? ह्याच्यातला पहिल्या प्रश्नातलं चौथं दाखवलं. त्यांनी काय केलं होतं, किती सोपं काय प्रश्नपत्रिका आणायची विसरलो. मला आनंद दाखवायला पाहिजे नाही. उद्या रविवार का बरोबर, ठीक. आज विसरलो. विंटर, हा, WINTER, विंटर पण लिहा. एंटर लिहा, छान. एंटर, विंटर, किती विचारले तुम्ही. अरेच की. आता दुसरा एक प्रश्न होता, इथे शब्द होता गार्डन. आणि या गार्डन शब्दाला त्यांनी एक शब्द दिला, ब्युटिफुल गार्डन, BEAUTIFUL. हे ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे गार्डनचं. आणि मग तुम्ही काय करायचं होतं, त्या गार्डनला दुसरे 4 शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून लिहायचे होते. गार्डन कसलं असते सांगा बरं. ऍडजेक्टिव्ह, एक ऍडजेक्टिव्ह सांगितले, ब्युटिफुल गार्डन. सांगा आता दुसरा ऍडजेक्टिव्ह, तुम्ही सांगा सगळ्यांनी. नंतर पंक्च्युएशन मार्क्सचा एक होता, ते सगळ्याला असते. बिग गार्डन, बघा आपले हुशार आहे, करेक्ट आहे बेटा. गार्डन बिग असते. फ्लावर गार्डन, बरं, फ्लावरचं गार्डन, फ्लावर गार्डन, हा, फुलांचं गार्डन. बिग गार्डन झालं की अजून फ्लावर गार्डन पण असते, हा, फुलांचं गार्डन. स्मॉल गार्डन, करेक्ट आहे बेटा. हा, सांगा. स्मॉल गार्डन झालं. हा, दिव्या. कसले भारी विचारले. प्लांट गार्डन, रोपट्यांचं गार्डन, प्लांट गार्डन. बरं, नाईस गार्डन. हा, बघा किती लेकर तुम्ही हुशार आहे. नाईस गार्डन, अजून ब्युटिफुल गार्डन झालंय. हा, अजून सांगा, तुम्ही सांगा पटापटा. पाचवी मी, मला तर काय येते तसं विषय नाही. 10वीचा वर्ग, 9वीचा वर्ग, हे फोकस आहे आमचे. ट्री गार्डन, ट्री गार्डन. हा, अजून कसले कसले गार्डन. हा, डर्टी गार्डन, डर्टी, बरोबर आहे, छान. डर्टी गार्डन. हा, अजून निहायचेत गार्डन, नीट गार्डन, स्वच्छ, नीट, NEAT. हा, क्लीन नाही, नीट. आपण नीट म्हणजे व्यवस्थित. अट्रॅक्टिव्ह गार्डन, बघा किती भारी विचारले की तुम्ही. अट्रॅक्टिव्ह. ग्रीन गार्डन, यस, माझा आवडता शब्द आला बघा, हे ग्रीन गार्डन, ग्रीन गार्डन. अट्रॅक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह. क्लिअर गार्डन, क्लिअर, क्लिअर. क्लीन, क्लिअर गार्डन, क्लीन गार्डन. हा, बर. कलरफुल गार्डन, कसले विचारले तुम्ही 10वीच्या पेपर मधले प्रश्न आज. कलरफुल गार्डन, कलरफुल गार्डन, ग्रीन गार्डन, अॅनिमल गार्डन. काय लिहिलं बाबा आता रोहितराव. अॅनिमल्स गार्डन, बर, प्राण्यांचं गार्डन. प्ले गार्डन, बर. झाले. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडले. अजून पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला सांगायचं होतं. अल्फाबेटिकल ऑर्डर एक होतं, अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला सगळ्यांना मी शिकवले. ते ह्या पुढच्या 10 दिवसात पण अजून एकदा शिकवतो. अल्फाबेटिकल ऑर्डर. फुल ऑफ ग्रास गार्डन, बरं, ग्रास गार्डन. बरं, लिहायचे का, लिहायचेत का, हो माहिती, लिहून टाकायचं काय, त्याला फोटो काढून घ्यायचं नाही. पण हे 10वीच्या मुलांना होत. बऱ्याच विद्यार्थ्यांना, पालकांना वाटतं की सर हे पहिली दुसरी लेकरांचं का शिकवायला त्यांना, त्यांचा पाया पक्का झालाय का हे बघून. आता हे पहिली दुसरी लेकरांचं नाही, 10वीच हे, 10वीच नॅचरल गार्डन. बघा किती छान लेकर सांग.
आणि याच्यात 4 शब्द लिहायचे होते. ह्या माझ्या लेकरांनी तुम्ही सगळ्यांनी किती लेकरांनी छान छान शब्द सांगितले गार्डन पासून. आता याच्यात अल्फाबेटिकल ऑर्डरचा एक प्रश्न असतो, पुन्हा पंक्च्युएशन मार्कचा एक प्रश्न असतो. त्याचे उत्तर तुम्ही सरळ 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 सांगा. ग्रामरचा भाग असतो, ट्रान्सलेशन असतं. ट्रान्सलेशन इतकं सोपं ट्रान्सलेशन ना, आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलंय त्यांना ट्रान्सलेशन सहज आहे, इतकं सोपं. ते देखील तुम्हाला मी दाखवतो. आता उद्या परवाच्या दिवशी पेपर तो 10वीचा घेऊन येतो त्यासाठी खास. बघूया, आज मी विसरलो खरं तर 10वीच्या मुलांना पास होण्यासाठी जेवढे मार्क लागतात तेवढी तुम्ही जे 3री 4थी 5वीला आहात त्या सर्व लेकरांना मार्क्स पडू शकतात. सांगण्याचा उद्देश एकच, की तुम्हाला एखादी गोष्ट येते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्यात अजून काय मला शिकता येईल. आता तर मला हे गार्डन माहित होतं, ब्युटिफुल गार्डन 4 शब्द माहित होते, पण तुम्ही सगळ्यांनी सोबत अभ्यास केला. 4च्या जागी 10-20 झाले नाही. आता रेन रेन वॉटर एक शब्द होता, मी एकट्यानं बनविले असते तर 10-20 बनविले असते, पण तुम्ही सगळ्यांनी बनवू लागल्यास 40-30 झाले का नाही शब्द, होते की नाही. 4 शब्द लिहायचे होते, तुम्ही 20, 21, 22, 23 झाले, 24, 25 आणि अजून थांबला असतो तर खूप सारे शब्द. आता हे ऑर्डिनल नंबर आणि कार्डिनल नंबर काही विद्यार्थ्यांना मी शिकवले. त्या विद्यार्थ्यांनी असं म्हणायचं नाही, सर हे आम्हाला येते हो. अरे बाळांनो, मी आता परत काय शिकवतो तेच शिकवणार आहे. तुम्हाला जरी येत असलं तरीही परत एकदा शिक. का तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या स्पेलिंग मिस्टेक होतात, त्या पुन्हा होऊ नये. तुम्हाला पाठ जरी असलं तरी पुन्हा लिहा. आता हे ऑर्डिनल नंबर हा शब्द 100 वेळेस जरी शिकलात ना, एखाद्या वेळेस विसर. क्रमवाचक संख्या, कार्डिनल आणि ऑर्डिनल मधला फरकच कळत नाही, इथंच गोची होते. आणि मग हे शिकलेलं 4थी 5वीलाच असतं आणि सगळ्याच स्पर्धा परीक्षेला येतं. तर सर्वांनी आता ह्या ऑर्डिनल नंबर कडे लक्ष द्या. आज उद्याच्याला हवं तर कार्डिनल नंबर पण शिकू, छोटा छोटा. आता खरं तर अगोदर कार्डिनल नंबर शिकवायला पाहिजे आणि नंतर ऑर्डिनल. पण 4थीला दिलंय काय, तर हे दिलेत ऑर्डिनल नंबर्स आणि त्याला ऑर्डिनल नंबर्स असं नाव दिलं नाही बरं का. मी तुम्हाला पुढे येते परीक्षेला काय विचारलं जातं, नाव काय असतं या नंबर्सला ते सांगितलंय. क्रमवाचक संख्या येते, फर्स्ट, सेकंड, थर्ड. माझ्यासोबत लिहा आणि हा शब्द 10 वेळेस लिहून पाठ करा. मला मी पुढच्या पण संख्या देणार आहे, फक्त 4थीच्या पुस्तकात आहे तेवढंच देणार नाही. हा, फर्स्ट माझ्यासोबत लिहा, सेकंड, सेकंड माझ्यासोबत लिहा, भरपूर देणार संख्या. थर्ड, फोर्थ, फिफ्थ, स्पेलिंग लिहिता आले पाहिजे छान. इथे देऊ का 6, 6, 7. तर सोपं हो, कसं काय. तर त्याला हे येतं, त्याला काय करायचं, टीएच 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 लावायचं. पण येतं एट लिहिलाय शब्द, एट नंतर टीएच लावलाय का, नाही, नुसतं एच लावायचं का, की ती होतच की अगोदर. आता 9 शब्द आहे, 9च्या पुढे ई होतं, ते काढून टाकलंय आणि टीएच लावलंय, 9 असं केलंय. हे पण लक्षात घ्या, बारकाव आहे. हा, अतिशय महत्वाचं. 10, आता 9th मध्ये ई काढून टाकलं बरं का, ते लक्षात असू द्या. आणि टीएच लावलं, 9th केलं. आणि हे कुठे शिकलात तुम्ही. आता इथं 8th मध्ये टी ऑलरेडी आहे ना, पुन्हा टी कशाला घ्यायचा, टीएच लावलं. अशी जी बारीक गोष्ट असतात. 5, 5th, 5th नाही करायचं, 5th आहे, FIFTH, फिफ्थ, हे लक्षात घ्या. आता FOUR, TH, फोर्थ, लक्षात घ्या. नंतर 40 येत आहे पुन्हा 40ला, 40 येत नाही तिथं, फोर्थ, हे बरोबर आहे. थर्ड, THIRD, थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. 5th करायचं नाही. बऱ्याच जणांना टीएच टीएच लावा म्हणजे टीएच टीएच लावून टाक, गडबड होऊन जाते. पहिले 10 क्रमवाचक संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. आता याच्या पुढचे क्रमवाचक संख्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या तुम्हाला मी सांगणार आहे, शिकवणार आहे. बाबा 11, 12, 13, 20 पर्यंत काय म्हणायचं, 20ला काय म्हणायचं, 30ला काय, 40ला काय, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 1000ला काय. हे तुम्हाला ऑर्डिनल नंबर
हे सगळे ऑर्डिनल नंबर आपल्याला आजच्या सेशन छान पद्धतीने शिकवले, जेणेकरून कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी ते तुम्हाला उपयोगी येते. अतिशय सोपा भाग या ठिकाणी पण अतिशय महत्वाचा भाग तुम्हाला शिकवत आहे. आणि 1-2 दिवसानंतर तुम्हाला मी 10वीची प्रश्नपत्रिका देखील आज जसं सोडून दाखवलं ना तसं ते तुम्हाला सोडून दाखवतो डायरेक्ट 10वीची प्रश्न. अक्षया बोल ग. Yes, sir. वाच बरं. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10th. Complete, sir. अनन्या लिहिलं का बेटा? वाच बरं मग पटकन वाच. आपण प्रेझेंट घेऊ. Yes, sir. FIRST first. SCCEND second. THIRD third. FORTH fourth. FIFTH fifth. SIFTH sixth. SEVENTH seventh. EIGHT eighth. EIGHT eighth. NISTH ninth. TENTH 10th. Complete, sir. शाबास बेटा. सोमन न लिहिलं का बघूया. Yes, sir. हा वाच आणि कोणता अंकुश आहे काय नको बेटा. महत्वाच्या First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10th. झालं सर. हा वेदांत एकदा वाच रे बेटा. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10th. झालं सर. पुष्पराज पुष्पराज पुष्पराज. बघितलं का पुष्पराज? काय बघितलं का पुष्पराज? काय अरे बापरे नाही साला. हे बघा पुष्पराज छोटा आमचा असू द्या. चला आता याचे पुढचे महत्वाचे आकडे बाळांनो चला ते घेऊया. हा ते खूप महत्वाचे पाठ करून टाकायचे ना. एक शब्द 5-5 वेळ लिहा. हा महत्वाचे. आता जो 11 असतो त्याला लिहिताना आपण 11 असं लिहितो. हा 11 असं लिहितो. याची स्पेलिंग काय ते बघ. हा सोपं आहे परंतु पाहून घ्या. 11 12 तुम्हाला ते पाठ करून टाकायचं. 12 आता हे 12 इंग्लिश मध्ये लिहिताना बघ किती गडबड आहे. WELF TH 12th हे F करायचे आणि पुढे TH 12 होत. 12 काय स्पेलिंग होत? 12 असं कार्डिनल नंबर मध्ये होत. ऑर्डिनल नंबर करताना हे V निघून गेलं. एल राहू द्यायचं तसंच. एल राहिलं ते V E निघून गेलं तिथे F आलं आणि पुन्हा TH लावलं. हे झालं 12. लय महत्वाचे शब्द बरं का. सगळे जण स्पेलिंग ह्याची चुकून ठेवतात. TH लावतात. नुसतं 12 लिहितात आणि पुन्हा TH लावतात. झालं चुकलं. त्याच्यामुळं मी म्हटलं 5-5 वेळेस काळजीपूर्वक लिहा. पुन्हा शिकवणार. पुन्हा डायरेक्ट स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी असतात त्यांना मी शिकवत असतो. मग गम्माने असते. खूप वर्षभराची पाहिजे सर्वांना माहिती. आणि आता पण 15 मार्चच्या बॅच साठी प्रवेश घ्यायला तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
परत तुम्हाला सांगतो आपल्या क्लासचा जो नंबर आहे, जे क्लासच्या बॉस आहेत पार्थच्या आई, त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. या नंबरवर संपर्क तुम्ही साधा तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रवेश घेण्यासाठी. 15 मार्च बेसिक इंग्लिश ग्रामरचा भाग तिथं होणार आहे. आपण बेसिक इंग्लिशचा जो भाग आहे तो शिकत आहोतच, त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी बॅच असणार. नवीन फ्रेश ज्यांना बेसिक इंग्लिशच येत नाही त्यांना मात्र वेगळा. 13 हा शब्द सोपा. 13 आता 14 हा 15 सोबत द्या. 16 स्पेलिंग अतिशय महत्वाची 16 आणि ह्याला 12ला ह्याला स्टार करून ठेवा. अतिशय महत्वाचं इम्पॉर्टंट IMP लिहा होतं. IMP म्हणजे इम्पॉर्टंट महत्वाचा. हा परीक्षेत जास्त विचारलं जातो. 17 18 18 आणि ह्याच्या पुढे T 18 19 19 9 NINE 9 10 19 18 आणि 19 आणि 20 20 आता बघा 20 स्पेलिंग बघा महत्वाचं TWENTY 20. आता तसं तुम्हाला 20 फर्स्ट 22nd थर्ड पुढचं खूप महत्वाचं सोपं असतं. 21 नाही त्याला 21st म्हणायचं. 22 नाही म्हणायचं. 22 म्हटलं की ते कार्डिनल नंबर होता. 22nd म्हटलं की ऑर्डिनल नंबर. इतकं सोपं आहे. थोडीशी तुम्हाला शिकवतो लगेच शिकवतो 5 मिनिटात झालं सर. वाचू का? बरं स्नेहल अरे वा सर झालं करू तुम्ही पट लिहायला सगळे. सर्वांनी लिहा 5-5 वेळेस लिहा. आजचा अभ्यास आज करा आणि आज बरोबर तुम्हाला सगळं शिकवतो. काळजी करू नका. पुढची 10 मिनिटात सर्व व्यवस्थित सगळं टाकाटाक एक नंबर गाव. सर्वांचं लिहून झालं पाठ झालं. नंतर कार्डिनल काय ना ऑर्डिनल काय असं म्हटलं तरी विसरून जाता. काय कार्डिनल कशाला म्हणायचं ना ऑर्डिनल कशाला म्हणायचं हेच विसरून जाता. नंतर गडबड होते. त्याची गडबड करू नका. बरं आज एकदा हे शब्द फक्त वाच. स्पेलिंग वाचायची गरज नाही. शब्द हो वाच हे 11 12 3rd 4th 5th 6th 7th 8th 9th 20th. Complete sir. अरे काय कम्प्लीट वाचलंस तू? इथून वाच इथून 1 2 वाचलेस का काय तू? हे वाच 11th 12th 3rd हे 4th काय हे 3rd 4 आहे होय. 13th 13th 14th 15th 16th 17th 19th आणि हे 10th राहिला ना. 18th 19th 20th 20. नीट लिहायचं स्पेलिंग. हा अनुराग एकदा वाच रे. Yes, sir. Read it now. 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th,
18th 19th 20th झालं सर. लिहिणं झालं बेटा? हो सर. फक्त लिहिलं ना? आता बघा. हा स्नेहल ते वाच बेटा. वाच झालं की म्हणून टाक. ELEVENTH 11, TWELFTH 12, THIRTEENTH 13, FOURTEENTH 14, FIFTEENTH 15, SIXTEENTH 16, SEVENTEENTH 17th, EIGHTEENTH 18th, NINETEENTH 19th, TWENTIETH 20. लिहिणं झालं नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. आता बघा आपल्याला काय करायचं बाळांनो, ऑर्डिनल नंबर शिकायचं तर काय, उद्याच्याला कार्डिनल नंबर शिकवतो. आता आज ऑर्डिनल नंबर वर फोकस करूया. उद्याच्याला कार्डिनल नंबर शिकवतो. आता ऑर्डिनल नंबर मध्ये हे 21st असतं. 21st असं असतं. आणि 21 जर म्हटलं तर त्याला कार्डिनल नंबर होतो. उद्याच्याला कार्डिनल नंबर बनतात. हा आहे 21st. मग याला शब्दामध्ये लिहित असताना कसं लिहायचं, तर 20 लिहायचं अगोदर, 20th लिहायचं नाही, 20 असंच लिहायचं. आणि हे याच्या पुढे असे आपण रेष मारतो आणि याच्या पुढे फर्स्ट लिहितो, FIRST 21st. मग हे 22nd इथं जर ED असं लिहिलं तर हे 22nd झालं ऑर्डिनल. आणि 22 जर म्हटलं तर दोन्ही बरोबर आहे, पण ती कार्डिनल होत. कार्डिनल आणि ऑर्डिनल मध्ये काय फरक आहे, संख्यावाचक आणि क्रमवाचक मध्ये काय फरक आहे तो समजून घ्या आज आणि उद्या 2 दिवसात. कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर मधला अतिशय छोटा फरक समजून घ्या. हा मी तरी देखील तुम्हाला हे 5-10 इथे लिहून देतो. 20 हे सेकंड, हे 23rd, हे 20 लिहायचं. हा 20 लिहायचं नाही किंवा 12 लिहायचं नाही. बाकी 23rd HIRD. हे 24th, 24th. आता मग 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th सगळं तुम्हाला दिलेलं आहे. हा ही सिरियली तुम्ही छान पाहून लिहा. डाऊट आहे रोजीचा, डाऊट घेऊ एकदा. हे 25th, 26th, 27th, 28. रोजीचं काय डाऊट आहे अगोदर डाऊट घेऊ. रोजी बोल बेटा. 31st त्याच्यानंतर 40 तर चालेल का? हे 31st नाहीतर असं
कसं लिहू 32nd 33rd नाहीतर 40 डायरेक्ट 31st and 40. अगोदर ते लिहिले ते लिहून इथपर्यंत लिहिले का सांगा. होमवर्क मध्ये त्याच्या पुढचे सांगणार आहे तुम्हाला. सर ते झालेत. हे झालं का इथपर्यंत 28 पर्यंत झालं का? 30 पर्यंत झालं. आता 13 कसं लिहायचं ते शिकवलं का तुला मी? नाही. हा मग मी शिकवतो. आता ते 5वी स्कॉलरशिपला असताना तुला शिकवलंय, पण परत एकदा शिकवतो. तुलाच शिकवतो बेटा. एवढं हे झालं शिकवतो. 30ला कसं लिहितात, 40ला कसं, 50ला कसं, हे एकदा सांगतो. म्हणजे त्याच्या पुढे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ असे शब्द लावायचे. झालं, ते सोपंच असतं मग. म्हणजे सोपं आहे. फक्त मला 10 लिहून देणार आहे, 30 पर्यंतच देणार आहे. मग 31 32 33 तर ते आहे, ते लाईक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन्थ एट नाईन, आणि मग 14th काय आहे, 15th काय, 16th काय, ते लिहून देतात. तुम्हाला ते होमवर्क करायचंय. 100 पर्यंत अतिशय सोपं आहे. लिहून देतो, काळजी करू नका. एकदा वाचून घे. शब्द वाचू की सगळं वाचू? 21st. हो 21st पासून वाच, काय अडचण नाही. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10th, 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th, 19th, 20th, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th, 26th, 27th, 28th. Complete, sir. 29th आणि 13th. 29th, 13th. आता 13th कसं लिहायचं ते मला देतो, 2 मिनिटं देतो. रोहित काय म्हणतोय बघूया. फर्स्ट पासून रोहित वही कर. Yes, sir. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10th, 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th, 19th, 20th, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th, 27th, 28th, 29th, 30th. Complete, sir. बर, छान. आणि लिहिलंस का रे? हो sir. मस्त, छान. तर सर्वांनी लिहायचं आहे, कोणीही लिहायचं राहायचं नाही. राहिला ते राहिलाच बघा. नंतर मग अवघड होते. अर्णव वाचायचं म्हणते डोकाने. अर्णव, अर्णव वाच बरं. माईक चालू कर ना. केलंस का? अर्णव, अर्णवचं माईक चालू दिसत नाही मला. झालेलं रिक्वेस्ट पाठवली तरी माईक चालू होत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. याच्या पुढचा एक शब्द अगोदर लिहा, नंतर तुम्हाला मी तिथे पुढचं शिकव, सगळं सांग. नाही 2 लिहिले ना, हे लिहा अगोदर लिहा. अतिशय महत्वाचे बाळांनो. आणि होमवर्क त्याच्या पुढचं आहे तुम्हाला. 20 20 29 9 कसं लिहायचं हे शिकवलंय. 9 लिहा. आणि हे 13. आता 13 काय करायचं ते THIRTIETH 13. आपण कसं करतो 30 म्हणतो इंग्लिश मध्ये, THIRTY. ते असं कार्डिनल नंबर मध्ये. ते कार्डिनल नंबर मध्ये 30. ऑर्डिनल नंबर मध्ये 13. आता तुम्हाला ते दाखवतो. 5वीचं हे पुस्तक आहे, आणि या 5वीच्या पुस्तकामध्ये हे जे नंबर्स दिलेत त्याला कार्डिनल नंबर्स म्हणतात. आणि कार्डिनल नंबर्स मध्ये 30 असं दिलंय. 30 कार्डिनल मध्ये. आता हाच
ऑर्डिनल नंबर मध्ये लिहायचं असेल तर ऑर्डिनल नंबर मध्ये कसं लिहितात तर 13th असं लिहितात. हे बघा ऑर्डिनल नंबर मध्ये हाच तो 30 कुठे गेला हा येस 13 EHIRTIETH जे शेवटला लिहिलेलं वाय असतं ना ते वाय काढायचंय तुम्हाला आणि त्या ठिकाणी आय ठेवायचे आणि पुढे ETH असं लिहायचं आहे. अतिशय महत्वाची गोष्ट ते तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल लिहायला. दुसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी कोणताही वर्ग असू द्या तुम्हाला खरं सांगतो अनन्या कुठेचा डाऊट आहे अनन्याचा डाऊट घेऊ लगेच मी पुढचं सांगणार आहे. अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे. अनन्याचा डाऊट घेऊ आधी. अनन्या हा बोल बेटा. Z for zebra, Yes, sir. Y बोल for अनन्या. yak, X for Xmas, W for watch, B for van. आवाज आवाज जास्त यायला तुझा आवाज कमी आहे. बोल मोठ्या आवाजात. 40 पर्यंत लिहिलं टाकलं. लिहून टाकलं वा 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 वा. आता आपल्याला 100 पर्यंत लिहायचंय माझ्या होमवर्क मध्ये. आता मी तुम्हाला हे शब्द काय आहेत 13th कसं लिहायचं हे शिकवलं. तसं 14th कसं आहे. आता हे 14th लिहितात का 40 लिहितात इंग्लिश मध्ये फार गडबड आहे बरं का. आता ह्याचे पुढचे शब्द लिहायचे तुम्हाला. हा 40 लिहायचे आपल्याला. आता हे बघा हा 40 आता याला लिहिताना लक्षात घ्यायचंय हे 14th कसं लिहायचं ते बघा 14th 14th ETH असं आपल्याला काय वाटतं हे 4 FOUR आणि हे 40 असं आहे काय की हे असं नाही ना बाळांनो हे चुक आहे. हे 40 इंग्लिश मध्ये हे 40 असं असतं 40 असं हे आणि हे बरोबर आहे कशामध्ये कार्डिनल नंबर आणि मग ऑर्डिनल नंबर मध्ये हे वाय काढायचं तिथं आय लिहायचं आणि पुढे ETH लावायचं. हे झालं 14. कुठे आहे तुम्हाला हे चौथीचं पुस्तक बघा पाचवीचं पुस्तक बघा इथं कार्डिनल नंबर 40 ला कसं लिहिलंय बघा स्पेलिंग बघा 14चं स्पेलिंग FOUR करू नका हे चुकतं स्पेलिंग असं लिहिलं की चुकतं FORTY अतिशय महत्वाचं 40. मग तसं 40 करून त्याचं वाय काढायचं तिथं आय ठेवायचं आणि ETH लावायचं आणि 40. मग तुम्हाला काय करावं लागेल 40 फर्स्ट 40 सेकंड 40 थर्ड फोर्थ फिफ्थ या शब्दाच्या पुढे 1 2 फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ पहिल्या लाईन मध्ये मी ती लिहून देतो. आता हा सोपा आहे 50 लिहिता येईल मला आज पूर्ण पाहिजे पण करता येतं. अतिशय महत्वाच्या गोष्टी या 5 मिनिटांमध्ये मी सांगत आहे त्या माझ्यासोबत लिहायचे पण सर्वांनी. हा 15th 15 50 FIFTIETH 15 16 16 17 17 18 18 ETH 19 आणि 100 आणि 1000 देतो तुम्हाला लगेच देणार 19 व्यवस्थित द्या फक्त 9 19 आता 90 करताना काय वाटतं बरेच जणांना की ई खाऊन टाकला असेल असं वाटतं. कारण की तुम्हाला मी 9th असं शिकवत असताना काय शिकवलं बाळांनो 9th करताना शेवटचं ई काढून टाका आणि काय लिहा म्हटलं मी 9th लिहिताना 9th असं लिहा असं म्हटलं हे बरोबरच होतं. पण 19th लिहिताना मात्र ई लिहा आणि IETH असं लिहा असं म्हटलं
90 लिहिताना काय स्पेलिंग आहे? 5वीचं पुस्तक रेफरन्स इथला घ्या. 90 NINETY ते वाय काढायचं ऑर्डिनल करताना आणि आय लावायचं ETS लावायचं. अतिशय महत्वाच्या गोष्टी. आता याच्या पुढे 2 शब्द राहिले. 100चं 100 आणि 1000. बस 2 झालं की तुमचं हे ऑर्डिनल नंबर्स बऱ्यापैकी पूर्ण होत. कार्डिनल नंबर्स काय आहे, कसं असतात, कार्डिनल नंबर्स कसे ओळखायचे, त्याला कसं वाचायचं, कसं शब्दांमध्ये लिहायचं ते सांगतो. प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मग तुमचं कोणताही वर्ग असू द्या, देतो 2 शब्द देतो, लिहायचे राहिले मला माहित आहे, देतो पुढच्या 5 मिनिटात देतो, काळजी करू नका. त्याशिवाय संपणार नाही. ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर्स दोन्ही कन्सेप्ट वर्ग कोणताही असू द्या, फर्स्ट स्टँडर्ड पासून ते लास्ट स्टँडर्ड तुमचं पार तुम्ही बीएड एमएड बीमेड त्याच्याला बी असं स्टेट नेट क्वालिफाय करत असता, काही पण असं तुम्ही शिक्षक असा विद्यार्थी असा काहीही असा, या सगळ्यांनाच कामाला येतं. त्याच्यामुळं कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला हा भाग असतो म्हणजे असतोच. बऱ्याच विद्यार्थ्यांना यातल्या बारकावे लक्षात येत नाही, ते बारकावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया तुम्ही काय करता येते. आता आपला बेसिक इंग्लिशचा जो क्लास आहे तर त्याचा मला असं वाटतं की आजचा डे जे आहे ते 19th डे असेल, 19वा दिवस. उद्याच्याला 20वा, उद्याच्याला मात्र 4थीचं पुस्तक कम्प्लीट होऊन जातं आणि नंतर पुन्हा 5वीच्या पुस्तकाला 10 दिवस आपण घेतो. त्यातल्या पण महत्वाच्या गोष्टी आपण या सगळ्याच गोष्टी तुम्हाला येत असल्या, तुम्हाला म्हटलं तसं 10वीचा पेपर देखील पुस्तक न उघडता तुम्ही सोडवू शकता. त्याचं कारण असं आहे की तुम्ही 1ली ते 5वी किंवा 1ली ते 6वी 7वी 8वी पर्यंतचा अभ्यास बेसिक इंग्लिश ज्याचं चांगलं आहे, ज्याला बेसिक इंग्लिश येतं त्याला 10वीचा पेपर देखील सोडवता येतो असं माझा कॉन्फिडन्स असतो. का तर मी तो पेपर 10वीचा जो पेपर आहे तो पाहिलेला असतो. त्यात काय आहे, पहिलीपासूनच अभ्यास काय काय असतो ते पण मला माहित असतं. त्या दृष्टीनं मी 1लीच्या मुलांना देखील आता रेन वॉटर सारखा शब्द, एका शब्दापासून अनेक शब्द आहेत. 5वी स्कॉलरशिपला पण आहे, 1लीला पण असतं, 6वी 8वीला पण असतं, 10वीला पण. मग त्या दृष्टीने मी ते शिकवतो. आता मला पाठीमागं सांगितलं 1लीच्या वर्गातल्या लेकरांना काय पाहिजे इथपासून ते शिक्षक होण्यासाठीच्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे इथपर्यंत सर्व अभ्यास पाठीमागच्या गेल्या 18 वर्षात, म्हणजे मी माझ्या वयाच्या 19व्या वर्षापासून ते आत्ताच्या 37-38व्या वर्षापर्यंत 18-19 वर्ष तेच काम चालू आहे. त्याच्यामुळे छोट्या लेकरांपासून ते भावी शिक्षकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत सगळा प्रवास, त्याचा अनुभव हे तुम्हाला थोडा थोडा रोज देत मी पुढे नेतो. बऱ्याच जणांना वाटतं की सर डायरेक्ट ग्रामरवर जाऊ, अवघड ऍडव्हान्स ग्रामर शिकू आमच्या लेकरांना. तसं जर केलं तर विद्यार्थी बसणार नाहीत आणि तुम्हाला ते समजणार काय शिकवले. त्यामुळं आपण स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल पुढे आणि परफेक्ट जर असाल तुम्ही तर ते अजून परफेक्शन आणा, एक्सलन्स आणा, एक्सलन्स आहे का नाही. 3 इडियट्स नावाच्या पिक्चर मधला डायलॉग आठ, एक्सलन्सी के पीछे भागो, सक्सेस छक मार के पीछे आएगा असा शब्द आहे. तर यश तुम्हाला 100% मिळेल. तुम्ही एक्सलन्स मिळवा, कामातलं प्रावीण्य मिळवा, तुम्हाला ते जमून जाईल. चल 2 जणांकडून हे वाचून घेऊया. 2 शब्द महत्वाचे राहिले, कुठेही लेफ्ट व्हायचं नाही कुणीही. श्री चव्हाण कडून वाचून घेऊया, नंतर शिवदीप आव्हाड. हा पटकन. श्री गेला का झोपे. बर आवाड वाच बेटा. 29th, 30th, 40th, 50th, 60th, 70th, 80th, 90th, 100th. झालं बी. हा प्रेम जाधव. Yes, sir. वाच. 29th, 30th, 40th, 50th, 60th, 70th, 80th, 90th.
Yes, sir. झालं. यस यस यस. छान लक्ष आलंय की तुमच्या. Sir, आणखी वाचू? हा श्री आला का? श्री Yes, sir. श्री पहिल्यापासून वाच बेटा. फर्स्ट सेकंड पासून आतापर्यंत सगळे. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth, 10th, 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th, 19th, 20th, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th, 26th, 27th, 28th, 29th, 30th, 31st, 32nd, 33rd, 34th, 35th, 36th, 37th, 38th, 39th, 40th, 41st, 42nd, 43rd, 44th, 45th, 46th, 47th, 48th, 49th, 15th, 51st, 52nd, 53rd, 54th, 55th, 56th, 57th, 58th, 59th, 60th, 61st, 62nd, 63rd, 64th, 65th, 66th, 67th, 68th, 69th, 70th, 71st, 72nd, 73rd, 74th, 75th, 76th, 77th, 78th, 79th, 80th, 81st, 82nd, 83rd, 84th, 85th, 86th, 87th, 88th, 89th, 90th, 91st, 92nd, 93rd, 94th, 95th, 96th, 97th, 98th, 99th, 100th, 100th. Complete, sir. खूप छान आहे केलंय. उद्याच्याला सकाळी 7:15च्या जागी आपण 7:30ला क्लास सकाळी घेऊ. आणि हे नंबर सगळे तुम्हाला पाठ झालेत आहे का नाही. उद्याच्याला कार्डिनल नंबर घेऊ. आज ऑर्डिनल नंबर झालेत. उद्याच्याला हे 1 to 100 पर्यंत सगळे स्पेलिंग पण घेऊ. कार्डिनल नंबर्स घेऊ आणि ऑर्डिनल नंबर्स पण याच्या सोबत शिकवू. उद्याच्या सेशन मध्ये रविवारी सुट्टी म्हणून झोपू नका. रविवारी आपण काय करू, सकाळी सकाळी कार्डिनल नंबर्स शिकू. पुन्हा संध्याकाळी कार्डिनल आणि ऑर्डिनल्स एकत्र शिकू. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये रविवार मध्ये कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स कंप्लीट होतात. छान पद्धतीने होतात. त्याच्यामुळे आता जसं तुम्ही सकाळचे बॅचचे विद्यार्थी पण संध्याकाळी बस, तसे संध्याकाळचे बॅचचे सकाळचे बॅचचे सकाळी सकाळी उद्याच्याला बसा 7:30 वाजता. आणि संध्याकाळी पुन्हा अजून एकदा बसा. उद्या रविवार आहे ना, अभ्यासाचा संडे रविवार करूया. सकाळच्या तर तासाला बसा, संध्याकाळच्या तासाची सूचना उद्या दुपारी मी टाक. सकाळची मात्र सूचना आता टाकून देतो. हा, लक्षात असू द्या. अतिशय महत्वाचा भाग. सकाळी आपण सगळेजण कार्डिनल नंबर शिकणार आहेत. आज ऑर्डिनल नंबर शिकलाय. आजच्यासाठी या ठिकाणी आपण थांबूयात आणि मग उद्याच्याला आपल्या आपल्या वेळेला सकाळी सकाळच्या वेळेला सगळेजण सकाळ संध्याकाळची बॅच दोन्ही बॅच एकत्र आपण सकाळी भेटूया सकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, 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 bye. Bye, sir. Bye, sir. Bye, Saya. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Good night, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir.
child is third. F-O-U-R-N-T-X-9 third. F-O-U-R-N-T-X-9 six.